नमस्कार, भिवापुरी मिरची व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता 2 दिवसापूर्वी भिवापूर तालुक्यात एक अत्यंत दुःखद घटना घडली. धामणगाव या भिवापूर तालुक्यातल्या गावातले 40 ते 50 घरं जळले, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, त्यांच्या संसाराची पूर्ण राख रांगोळी झाली. आणि अशा वेळेस आपल्या तालुक्यातले प्रशासकीय लोक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते हे सगळे त्यांना भेटायला गेले. सायंकाळी 7 वाजता वणवा लागल्यामुळे त्यांच्या घरांना आग लागली. ती आग विझवायचं सोडून काही लोक तिथे जाऊन व्हिडिओ आणि रील बनवायला लागले. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या रील व्हायरल व्हायला लागल्या. पण अशा वेळेस लोकांच्या पोटाची आग विझवण्याचं काम काही गुरुजी लोकांनी केलं. मास्तर लोक ज्याला म्हणतात, आपण सर म्हणतो, त्या लोकांनी केलं. 500 लोकांना पुरेल एवढं जेवण घेऊन त्या गावात गेले आणि तिथल्या दुःखी उपाशी लोकांना जेवण दिलं. त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये, विहारामध्ये करण्यात आली. आज मी त्या गावात गेली होती आणि अजूनही तिथे ते उद्ध्वस्त झालेले संसार बघताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत होतं. त्या गावात अजूनही जळल्याची वास येते, साहित्य जळल्याची वास येते. काही ठिकाणी अजूनही आग धुमसत आहे असं वाटते. तर हे सगळं बघताना आणि तिथल्या लोकांशी बोलताना एक गोष्ट जाणवली की कधी कधी काय होते की आपल्यावर कितीही दुःख असेल, पण त्या दुःखात जर आपल्या पाठीवर हात ठेवून कोणी म्हटलं की मी तुझ्या सोबत आहे, तर माणसाला खूप मोठा आधार मिळतो. आणि जर थोडीशी खारीची मदत सुद्धा झाली तरी खूप हिम्मत येते. तर ते सर्व बघत असताना आणि त्या लोकांशी बोलत असताना कुसुमाग्रजांची एक कविता आठवली. ओळखलत का सर मला पावसात आला. त्याच प्रकारची एक कविता मी इथे तयार केली आहे आणि ती कविता त्या लोकांचं दुःख कशा प्रकारे मांडते. एक त्या रागीण, त्या वणव्यामध्ये उद्ध्वस्त झालेला एक तरुण आपल्या मनातलं दुःख सांगायला आपल्या गुरुजीकडे, आपल्या सरांकडे जातो. आणि त्यावेळेस तो काय सांगतो. कुसुमाग्रजांची जी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ही कविता गाजलेली कविता आहे. याच शैलीत एक छोटीशी कविता मी तुमच्या समोर सादर करत आहे. ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला उन्हात आला कोणी, कपडे होते भरलेले अन डोळ्यामध्ये पाणी. धुवून गेले नाहीत कपडे, धुवून गेले नाहीत कपडे, आगीत कोळसा झालेत. संसाराचे उरलेत तुकडे जे डोळ्यांमधून सांडलेत. संसाराचे उरलेत तुकडे जे डोळ्यांमधून सांडलेत. क्षणभर बसतो सर, क्षणभर बसतो सर, खूप लांबून चालत आलोय. माझं धामणगाव जळताना, माझं धामणगाव जळताना उघड्या डोळ्यांनी बघून आलोय. तो शेतातला वणवा सर, तो शेतातला वणवा सर, सुसाट वाऱ्यासंग आला. पाहता पाहता माझ्या घरचा अक्षरशः कोळसा झाला. मोठ्या मुश्किलीने सर यंदा सुगीचं स्वप्न पाहिलं होतं. मोठ्या मुश्किलीने सर यंदा सुगीचं स्वप्न पाहिलं होतं. खडं भरण्याआधीच माझं नशीब आगीत जळलं होतं. गायी ओरडल्या, गायी ओरडल्या, बैल धावले, कुट्यालाच राहिले बांधून. सगळं सोडून आलो सर, फक्त जीव घेतला हाती धरून. सोनं गेलं, धान्य गेलं, सोनं गेलं, धान्य गेलं, अन छप्परही गेलं उडून. बाप माझा रडतोय आज, बाप माझा रडतोय आज, राखेच्या ढिगाऱ्यात बसून. कुटुंबाला घेऊन संगे, कुटुंबाला घेऊन संगे सर आता लढतो आहे.
पडल्या भिंती बांधतो आहे, राखेतून पुन्हा सावरतो आहे. खिशाकडे हात जाताच हात जोडून उठला. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढणं.